हेल्थ, ज्याला मराठीत आपण आरोग्य म्हणू, याची डेफिनेशन दिलेली आहे की हेल्थ ही या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन दिसते आहेत की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस अँड नॉट मिअरली द ॲब्सेन्स ऑफ एनी डिसीज. म्हणजे आरोग्य म्हणजे काय, तर एखादा रोग नसणे, बस एवढा मर्यादित अर्थ नसून तर शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सुदृढ असणे म्हणजे हेल्थ, अशी या ठिकाणी हेल्थची डेफिनेशन केलेली आहे. या डेफिनेशनच्या आधी काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत ते जरा पाहू आपण. की वरती आपल्याला इथे दिसतात, हॅव यू एव्हर टेकन द लिव्ह फ्रॉम द स्कूल ड्यू टू सिकनेस. म्हणजे आजारपणामुळं शाळेतून तुम्हाला सुट्टी झालेल्याचा अनुभव आहेत का? काही जणांना असेल, काही जणांना नसेल. पण पुढे प्रश्न विचारलेले आहेत की व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक. आपल्याला आजार झाला आहे म्हणजे नेमकं आपल्याला काय होतं? तर आपल्याला फिवर येतो, म्हणजे ताप येतो, कधी कधी नॉसिया म्हणजे मळमळ होतं, वॉमिटिंग होतं, काही जणांना लूज मोशन म्हणजे पातळ संडास, हेडॅक डोकं दुखणे, स्टमक एक पोट दुखणे, असा त्रास आपल्याला प्रामुख्यानं जाणवतो. तिसरा प्रश्न आहे की समटाईम्स वी फील गुड इव्हन विदाउट टेकिंग एनी मेडिसिन्स अँड समटाईम्स वी नीड टू कन्सल्ट डॉक्टर अँड टेक द रेग्युलर मेडिसिन इन द सिकनेस. व्हाय इज इट सो. म्हणजे इथे असं आपल्याला म्हटलेलं आहे की कधीकधी आपल्याला औषध न घेताही आपण आजारातून बरे झाल्यासारखं आपल्याला वाटतं किंवा बरं होतो, आणि कधीकधी मात्र आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपला आजार बरा होत नाही. हा पण अनुभव तुम्हाला आलेला असेल की साधा सर्दी खोकला असेल तर 1-2 दिवसानंतर अगदी हाऊसहोल्ड रेमिडीज, आपल्या घरगुती उपाय जरी केले तरी आपला आजार बरा झाल्याचा अनुभव तुम्हाला असेल. मात्र टायफॉईड, मलेरिया, हिपॅटायटिस सारखा जर रोग तुम्हाला झालेला असेल तर अशा वेळी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं, त्यांनी सुचवलेले औषध घेणं हाच पर्याय आपल्याजवळ असतो. हेल्थची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. त्यानंतर जर आपण पाहू की व्हॉट इज डिसीज. इथे डिसीजची सुद्धा एक डेफिनेशन दिलेली आहे. म्हटलेलं आहे की व्हॉट इज डिसीज, कंडिशन ऑफ द डिस्टर्बन्स इन फिजिओलॉजिकल ऑर सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीज. म्हणजे आपल्या शरीरामधलं किंवा शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या जे डिस्टर्बन्स, जे अडथळे आपल्याला जाणवतात, याला आपण रोग झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. ईच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्टम्स. पुढं म्हटलेलं आहे की प्रत्येक रोगाचे काही वैशिष्ट्यपूर्ण लक्षणं असतात. कधीकधी सारखे असू शकतात, मात्र बरेचदा हे लक्षण वेगवेगळे असतात. म्हणजे एखादा हा रोग झाला आहे हे आपल्याला त्या लक्षणांवरून सुद्धा लक्षात येतं. टाईप्स ऑफ डिसीजेस, यू मस्ट हॅव हर्ड द नेम्स ऑफ व्हेरियस डिसीजेस लाईक डायबिटीज, कॉमन कोल्ड. कॉमन कोल्ड म्हणजे अगदी सर्दी खोकला ज्याला आपण म्हणतो साधा. डायबिटीज म्हणजे ज्याला आपण शुगरची बिमारी किंवा साखऱ्या रोग, मराठीमध्ये मधुमेह असं म्हटलं जातं. त्यानंतर अस्थमा, दमा, अस्थमाला मराठीत दमा म्हटलं जातं. डाऊन्स सिंड्रोम हा सुद्धा एक असा आजार आहे की जो प्रामुख्यानं लहान मुलांमध्ये आढळतो. अगदी सुरुवातीलाच जन्म झाल्यानंतर की अशा मुलांचे डोकं जरा चापट असतं, वाईड असतं आणि मंदबुद्धी हे मुलं असतात. असं आपल्याला फेशियल अपिअरन्सवरून या मुलांच्या अगदी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर आपल्याला लक्षात येतं. डाऊन सिंड्रोम प्रामुख्यानं ज्या आईचं वय हे 35 वर्षापेक्षा जास्त असतं, अशा आईला जर मूल होत असेल तर
त्या मुलाला प्रामुख्यानं डाऊन सिंड्रोम असू शकतो, म्हणजे असतोच असं नाही, मात्र त्याची शक्यता असते. हार्ट डिसीज म्हणजे हा जो आजार आहे हा हृदयाचा आजार आपण ज्याला म्हणू. हे सगळे आजाराचे नावं तुम्ही ऐकलेले आहेत. रिझन्स अँड सिम्पटम्स ऑफ ऑल दीज डिसीजेस आर डिफरंट. यांची कारणं जे आहेत आणि लक्षणं आहेत हे वेगवेगळी असतात. टू ब्रिंग द coordination in scientific study of disease are classified as follows. हे जे सर्व रोग जे आहेत, वेगवेगळे जे रोग आहेत, आपण पुढे पण शिकणार आहोत. याचा एक टेबल आहे. हा टेबल जर आपण व्यवस्थित समजून घेतला तर आपल्याला टाईप्स ऑफ डिसीज, रोगांचे प्रकार लक्षात येईल. अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि अकॉर्डिंग टू रिझन, हा पहिली विभागणी आहेत रोगांची. अकॉर्डिंग टू ड्युरेशन, कालावधीवरून जर आपण रोगांचे प्रकार पाडले तर पहिला येतो क्रोनिक डिसीज, म्हणजे जास्त कालावधीचा, दीर्घ कालावधीचा रोग. आणि ॲक्यूट डिसीज हे अगदी छोट्या कालावधीचा मात्र तीव्र रोग असतो. क्रोनिक डिसीज हा प्रामुख्यानं बऱ्याच दिवसापर्यंत असतो. ताप बऱ्याच दिवसापर्यंत, खोकला असला तर तो बऱ्याच दिवसापर्यंत असतो. अशा डिसीजला क्रोनिक डिसीज म्हटलं जातं. ॲक्यूट डिसीज म्हणजे तीव्र रोग ज्याला आपण म्हणू, की हा अगदी छोट्या कालावधीसाठी असतो, मात्र त्याची तीव्रता खूप जास्त असते. म्हणजे ताप आला तर खूप जास्त ताप येणे, डोकं दुखलं तर खूप जास्त त्रास होईपर्यंत डोकं दुखणे, पोट दुखत असेल तर पोट जास्त त्रास होईपर्यंत दुखणे, याला आपण ॲक्यूट डिसीजेस म्हणू. छोट्या कालावधीचे डिसीज असतात. मात्र हे जरी छोट्या कालावधीचे डिसीज असले तरी आपल्या शरीरावर त्याचे परिणाम मात्र जास्त गंभीर होतात. अकॉर्डिंग टू द रिझन्स, पुन्हा 2 विभाग आपल्याला दिसतात. कारणांवरून जर आपण रोगांची विभागणी केली तर हेरिडिटरी डिसीजेस अँड ॲक्वायर्ड डिसीजेस. हेरिडिटरी डिसीजेस म्हणजे अनुवांशिक रोग, ज्यामध्ये डाऊन्स सिंड्रोम आहेत प्रामुख्यानं, किंवा जे आपण पाहिलं की नाईट ब्लाइंडनेस, कलर ब्लाइंडनेस यासारखे जे रोग आहेत, डाऊन सिंड्रोम यासारखे जे रोग आहेत, हे हेरिडिटरी रोग आहेत, जे मागच्या पिढीमधून पुढच्या पिढीमध्ये येतात, आईवडिलांकडून मुलांमध्ये येतात. ॲक्वायर्ड डिसीजेसची पुन्हा विभागणी 2 प्रकारामध्ये केलेली आहेत. इन्फेक्शस डिसीजेस अँड नॉन इन्फेक्शस डिसीजेस. इन्फेक्शस डिसीजेस आर कॉज्ड फ्रॉम infected person to normal person through air, water and different vectors like insects and other animals. म्हणजे ज्याचं इन्फेक्शन होतं असे डिसीजेस म्हणजे इन्फेक्शस डिसीजेस, ज्यामध्ये आता आपण या प्रकरणामध्ये 9 डिसीजेसचा अभ्यास करणार आहोत, जे मी तुम्हाला आधी सांगितलेले आहेत. आणि नॉन इन्फेक्शस डिसीजेसमध्ये कॅन्सर, डायबिटीज, हार्ट डिसीजेस यांचा समावेश आहे. या 3 डिसीजचा आपण अभ्यास करणार आहोत. पुढे कॅन यू टेल, इथे काही प्रश्न विचारलेले आहे तुम्हाला. हाऊ डू द फॉलोइंग डिसीजेस स्प्रेड. हे जे खाली ब्रॅकेटमध्ये दिलेले डिसीज आहेत हे कशा पद्धतीनं स्प्रेड होतात. जसं हिपॅटायटिस हा कंटॅमिनेटेड एअर, वॉटरमधून होतो. त्याचप्रमाणे हिपॅटायटिस बी जर असेल तर हा ब्लड, म्हणजे इन्फेक्टेड पर्सनचं ब्लड जर नॉर्मल पर्सनने जर घेतलं तर त्यालासुद्धा हिपॅटायटिस बी होऊ शकतो. मलेरिया हा डिसीज फिमेल ॲनोफिलीज नावाच्या मॉस्किटोमुळे होतो, त्याच्या बायटिंगमुळे होतो. स्कॅबीज, ज्याला आपण स्कॅबीजला मराठीत खरूज म्हणतो, हा जो डिसीज आहे हा प्रामुख्यानं स्कॅबीज माईटमुळं होतो. म्हणजे खरूज असलेलं जर कुत्र पाहिलं तर त्याच्या शरीरावरती आपल्याला छोटे छोटे किडे दिसतात, त्यांना माईट म्हटलं जातं, त्यामुळं हा डिसीज होतो. टीबी म्हणजे ट्युबरक्युलोसिस, हा जो आजार आहे हा प्रामुख्यानं कंटॅमिनेटेड एअर ड्यू टू द बॅक्टेरिया ऑफ द ट्युबरक्युलोसिस ज्यामुळं होतो. डेंग्यू हा सुद्धा
एडीज नावाच्या मॉस्क्विटोच्या बाईट केल्यामुळं ते फिमेल एडीज यामुळं होतो. डिसेंट्री ज्याला आपण हगवण असं म्हणतो, डायरिया असं सुद्धा आपण म्हणू शकतो. लूज मोशन किंवा वॉटरी स्टूल हे प्रामुख्याने याचं लक्षण आहेत. म्हणजे कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटर यामुळं डिसेंट्री हा रोग होतो. म्हणजे जर चुकीचे पदार्थ खाण्यात गेल्यामुळं त्यामधून हा रोग होऊ शकतो. रिंगवॉर्म याला आपण मराठीमध्ये गस्करण म्हणतो. हे माहिती आहेत की आपल्या शरीरावरती प्रामुख्यानं मानेवरती वगैरे काही चट्टे येतात. हे फंगल इन्फेक्शन असतं. म्हणजे आपल्या त्या शरीरावरती त्या भागावरती फंगस ग्रो होतो आणि त्यामुळं आपली मान वगैरे खाजवते आणि ते चट्टे आपल्या शरीरावरती येतात. स्वाईन फ्लू हा H1N1 जो हा व्हायरस आहे यामुळं हा डिसीज होतो. हा सुद्धा डिसीज एखादा इन्फेक्टेड जर पर्सन असेल, म्हणजे ज्याला हा ऑलरेडी स्वाईन फ्लू आहे, त्याच्या थुंकीमधून त्याच्या घामामधून प्रामुख्यानं हा डिसीज होतो. पुढे प्रश्न विचारला आहेत की व्हॉट डू वी मीन बाय पॅथोजन. पॅथोजन म्हणजे काय, तर साधा सरळ जर विचार केला तर पॅथोजन म्हणजे डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. ज्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळं हा डिसीज होतो त्याला आपण पॅथोजन म्हणू शकतो. व्हॉट डू वी मीन बाय इन्फेक्शस डिसीजेस. इन्फेक्शस डिसीजेस म्हणजे आपण पाहिलं की इन्फेक्शस डिसीजेस इज द डिसीजेस विच कॉज्ड फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू नॉर्मल पर्सन थ्रू एअर, वॉटर, फूड अँड व्हॉट एव्हर बी डिफरंट व्हेक्टर्स यामधून होणारा जो डिसीज आहे त्याला आपण इन्फेक्शस डिसीज म्हणू शकतो. हे जे मी प्रश्न वगैरे तुम्हाला सांगतो आहेत याची उत्तरं पण सांगतो आहेत. हे उत्तरं तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर इथे एक फिगर दिलेली आहे की इन्फेक्शन थ्रू स्प्युटम म्हणजे थुंकीमधून किंवा शिंक आल्यामुळं रोग कसे पसरतात. इथे माणूस दाखवलेला आहे, याला शिंक आली आहेत किंवा हा थुंकतो आहे. तर काय होतं की त्याच्या थुंकीमधून किंवा शिंकेमधून ड्रॉपलेट्स बाहेर पडतात. जे मोठे ड्रॉपलेट्स आहेत, डार्क स्पॉट जे तुम्हाला दिसत आहेत, ते पटकन जमिनीवरती पडतात. मात्र जे अगदी छोटे ड्रॉपलेट्स असतात ज्यांना मिस्ट म्हटलं आहे, हे मिस्ट जे आहेत पहा इथे म्हटलेलं आहे की मिस्ट रिमेन इन द एअर फॉर सेव्हरल मिनिट्स टू फ्यू अवर्स. हे जे मिस्ट आहेत हे अगदी काही मिनिटांपासून काही तासांपर्यंत हवेमध्ये राहतात आणि हे खरं कारण आहेत वेगवेगळे इन्फेक्शस डिसीजेस होण्याचं. जे मोठे ड्रॉपलेट्स आहेत, लार्ज ड्रॉपलेट्स सेटल ऑन द ग्राउंड विदिन फ्यू सेकंड्स. अगदी काही सेकंदामध्ये मोठे ड्रॉपलेट्स हे जमिनीवरती पडतात, त्याचा फारसं इन्फेक्शन होत नाही. मात्र जे हवेमध्येच ड्रॉपलेट्स राहतात, मिस्ट ड्रॉपलेट्स जे आहेत ते जे हवेमध्ये राहतात, हे प्रामुख्यानं इन्फेक्शन डिसीजेस होण्याचं कारण आहे. इथे आता या टेबलमध्ये इन्फेक्शस डिसीजेस दिलेले आहेत. त्याची एक डेफिनेशन पण अत्यंत सोप्या भाषेमध्ये दिलेली आहेत की इन्फेक्शस डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड ऑर व्हेक्टर्स. म्हणजे अगदी दूषित हवा, पाणी, अन्नपदार्थ आणि काही व्हेक्टर्स आहेत, त्यामध्ये इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज इन्फेक्शस डिसीजेस. याला आपण इन्फेक्शस डिसीजेस म्हणू. आपल्याला 9 इन्फेक्शस डिसीजेस शिकायचे आहेत, ज्यामध्ये पहिल्यांदा या टेबलमध्ये 5 इन्फेक्शस डिसीजेसबद्दलची माहिती दिलेली आहे. जरा ती पाहू आपण. नेम ऑफ डिसीज पहिलं दिलेलं आहे ट्युबरक्युलोसिस. याचा पॅथोजन म्हणजे कोणत्या पॅथोजनमुळं, कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळं हा डिसीज होतो, तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. मोड ऑफ इन्फेक्शन, हे इन्फेक्शन कसं होतं, तर स्पिटिंग बाय पेशंट म्हणजे ज्याला TB आहे त्याच्या थुंकीद्वारे, थ्रू एअरमधून सुद्धा याचं इन्फेक्शन होऊ शकतं. प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट. जो TBचा पेशंट आहे त्याच्या जर जास्त कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं किंवा त्याच्या वस्तू वापरल्यामुळं सुद्धा हा रोग होतो. त्यानंतर सिम्पटम्स म्हणजे लक्षणं. ह्या आजाराची काय लक्षणं आहे, तर
क्रोनिक कफ म्हणजे दीर्घ कालावधीसाठीचा कफ असतो, म्हणजे खोकला. ब्लडी स्पिटिंग, थुंकीतून, स्पिटिंग म्हणजे थुंकी, तर थुंकीतून रक्त बाहेर येणे हे सुद्धा एक लक्षण आहे. इमॅसिएशन, वजन कमी होणे. डिफिकल्ट ब्रिदिंग, डिफिकल्ट इन ब्रिदिंग म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की श्वासोश्वास घेण्यामध्ये त्रास होतो, हे प्रामुख्यानं लक्षण आहेत टीबीचे. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, या रोगावरचं काय होऊ न देण्यासाठी काय करता येईल किंवा याचं ट्रीटमेंट काय, तर BCG व्हॅक्सिन. BCG व्हॅक्सिनचा लॉंग फॉर्म आहेत की बॅसिली कॅल्मिटी ग्युवरेन, BCG. ही व्हॅक्सिन घेतल्यामुळं TB होत नाही. आयसोलेशन ऑफ द पेशंट, ज्याला TB आहेत त्याला वेगळं ठेवणं आवश्यक आहे. आता कोरोनामध्ये तुम्हाला माहिती आहेत की कोरोनाचा जो पेशंट आहे याला आयसोलेट केलं जातं, त्याला वेगळं ठेवलं जातं. अशासारखं TBच्या पेशंटला सुद्धा वेगळं ठेवायला पाहिजे आणि नॉर्मल पर्सननी त्यापासून दूर राहायला पाहिजे. रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट म्हणजे डायरेक्ट ऑब्झर्व ट्रीटमेंट ही अगदी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने रेकग्नाईज केलेली एक मेथड आहे. त्याद्वारे काही ड्रग्ज दिले जातात आणि त्यामुळं TB हा बरा होतो. तर हे आपण ट्युबरक्युलोसिस संदर्भात पाहिलेलं आहे. दुसरा जो इन्फेक्शस डिसीजेस आहे त्यामध्ये हिपॅटायटिस आपल्याला दिसत आहे, ज्याला जॉन्डिससुद्धा अगदी आपल्या नॉर्मल लँग्वेजमध्ये म्हटलं जातं, मराठीत याला आपण कावीळ म्हणू. हा डिसीज कशामुळं होतं तर हा व्हायरसमुळं होतो. ज्या व्हायरसचं नाव आहेत हिपॅटायटिस व्हायरस A, हिपॅटायटिस व्हायरस B, व्हायरस C, व्हायरस D, व्हायरस E. जर वरचा आजार आपण पाहिला ट्युबरक्युलोसिस हा बॅक्टेरियामुळं होतो. लक्षात घ्या, आपण मागच्या प्रकरणामध्ये व्हायरस, प्रोटोझुआ, अल्गी, फंजाय वगैरे हे सगळं शिकलेलं आहोत. तर TB हे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली नावाच्या बॅक्टेरियानं होतो. हिपॅटायटिस हा व्हायरसमुळं होतो, ज्याची नावं आपण पाहिलेली आहेत. मोड ऑफ इन्फेक्शन जर आपण प्रामुख्यानं पाहिलं तर हिपॅटायटिस हा कशामुळं होतो तर कंटॅमिनेटेड फूड, कंटॅमिनेटेड वॉटर, दूषित पाणी. शेअरिंग ऑफ द निडल्स, जर एखाद्या इन्फेक्टेड पर्सनला वापरलेल्या ज्या निडल्स आहेत, सुया, इंजेक्शनच्या सुया, ह्या जर नॉर्मल पर्सनला जर वापरण्यात आल्या डॉक्टरांकडून, जर ही चूक झाली तर प्रामुख्यानं अशा व्यक्तीलासुद्धा हिपॅटायटिस होऊ शकतो. ब्लड ट्रान्सफ्युजन, रक्त देत असताना जर इन्फेक्टेड पर्सनचं रक्त, हिपॅटायटिस असणाऱ्या व्यक्तीचं जर रक्त हे नॉर्मल पर्सनला दिलं तर त्याला हिपॅटायटिस होतो. सिम्पटम्स जर पाहिले याचे काय सिम्पटम्स आहे तर ॲनोरेक्सिया. ॲनोरेक्सिया म्हणजे ज्याला आपण म्हणू की भूक मंदावणे, म्हणजे भूक कमी लागणे. येलो युरिन, प्रामुख्याने हे प्रॉमिनंट सिम्पटम्स आहेत की युरिन हे येलो कलरची येते, म्हणजे पिवळी लघवी. जनरल विकनेस, म्हणजे जनरल विकनेस असतं, म्हणजे अगदी कमजोर वाटतं त्या व्यक्तीला ज्याला हिपॅटायटिस होतं. नॉसिया म्हणजे मळमळ होणे. वॉमिटिंग म्हणजे उलटी होणे. ग्रे स्टूल म्हणजे अगदी ग्रे कलरची संडास प्रामुख्यानं या पेशंटला येते. त्यानंतरच आहेत की प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. काय प्रिव्हेन्शन आहे, हा जर रोग होऊ नये यासाठीचं ट्रीटमेंट काय आहे किंवा काय करू शकतो तर ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर प्यायला पाहिजे, म्हणजे उकळलेलं पाणी प्यायला पाहिजे. प्रॉपर क्लिनिंग ऑफ द हँड्स, म्हणजे पहा अगदी साध्या सरळ गोष्टी आहेत. जर ह्या रोगांपासून दूर राहायचं असेल तर अगदी हात वारंवार धुणे आणि पाणी हे उकळलेलं पाणी पिणे, ज्यामुळं हिपॅटायटिस होत नाही. तिसरं आहे डिसेंट्री, ज्याला अगदी नॉर्मल लँग्वेजमध्ये डायरियासुद्धा आपण म्हणतो, मराठीमध्ये याला आपण हगवणसुद्धा म्हणू शकतो. कशामुळं हा डिसीज होतो, याचा पॅथोजन काय तर हा बॅक्टेरिया, व्हायरस, शिजेला
बॅसिलाय हे नावं आहेत. एंटॅमिबा हिस्टोलिका, हिस्टोलिटिका, एंटॅमिबा हिस्टोलिटिका. हे आपण मागच्या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत की हा एक प्रोटिस्टा या किंगडममधला पशु आहेत, ज्यामुळं डिसेंट्री होते. हा कशाच्या माध्यमातून होतो तर कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, जर दूषित अन्न आणि पाणी ग्रहण केलं तर यामधून हा आजार होतो. याचे काय लक्षण आहेत तर वॉटरी स्टूल म्हणजे अगदी पाण्यासारखी पातळ संडास हे याचं मुख्य लक्षण आहे. डिसेंट्री, डायरिया झालं की हे प्रॉमिनंट सिम्पटम आहे. पेन इन ॲब्डोमेन, पोट दुखतं, पातळ संडास होते आणि पोट दुखतं, हे त्याचं लक्षण आहे. याचं ट्रीटमेंट हे आहेत की ड्रिंकिंग ऑफ द बॉइल्ड वॉटर, पुन्हा पहा उकळलेलं पाणी पिणे. प्रॉपर स्टोरेज ऑफ द फूड म्हणजे अन्न व्यवस्थित झाकून ठेवणे. ORS कन्झम्पशन, आपल्याला माहीत आहेत की डिसेंट्री ज्याला होते, डायरिया ज्याला होतो त्याला वारंवार पातळ संडास होते आणि या पातळ संडासीमधून आपल्या शरीरामधले जे आवश्यक घटक जे आहेत ते सुद्धा बाहेर येतात त्या संडासमधून. त्यामुळं अशा घटकांची शरीरामध्ये कमी जाणवते. तर अशासाठी ORS घ्यायला पाहिजे. हे ORS कन्झम्पशन केल्यामुळं ORS कन्झम्पशन अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी इलेक्ट्रॉल पावडर जे आपण पाण्यामध्ये मिक्स करतो आणि घेतो, ज्याला मराठीमध्ये जलसंजीवनीसुद्धा म्हटलं जातं. तर हे कन्झम्पशन केल्यामुळं आपला डायरिया, डिसेंट्री बरा होतो. त्यानंतरचा डिसीज आहे कॉलरा. कॉलरा हा सुद्धा बॅक्टेरियामुळं होणारा डिसीज आहे, ज्या बॅक्टेरियाचं नाव आहे व्हायब्रिओ कॉलेरी. हा कशामुळे होतो तर पुन्हा कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजे दूषित अन्न आणि पाण्यामुळं. याचे काय लक्षण आहे तर वॉमिटिंग, वॉमिटिंग म्हणजे उलटी येणे. सिव्हिअर डायरिया म्हणजे पुन्हा सिव्हिअर डायरिया म्हणजे डायरियाचे लक्षणं म्हणजे पातळ संडास वगैरे. क्रॅम्प इन लेग्स, पाय दुखणे, क्रॅम्प पायामध्ये जाणे म्हणजे पाय अकडणे, दुखणे हे प्रामुख्याने आपल्याला दिसतं. आपण हा रोग होऊ नये यासाठी काय करू शकतो तर फॉलोविंग हायजिनिक प्रॅक्टिसेस म्हणजे जे अगदी हायजिनिक प्रॅक्टिसेस आपल्या असायला पाहिजे. म्हणजे चांगलं हायजीन असायला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित आपलं राहणसहान जे आहेत हे हायजिनिक असायला पाहिजे. अव्हॉइडिंग ओपन प्लेस फूड, बाहेरचं खाणं टाळायला पाहिजे, हॉटेलमधलं वगैरे. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, उकळलेलं पाणी प्यायला पाहिजे. व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा, कॉलराची लस आहे ती लस घ्यायला पाहिजे, ज्यामुळं हा आजार होत नाही. त्यानंतरचा टायफॉईड, विषम ज्वर याला आपण मराठीमध्ये म्हणतो. हा सुद्धा बॅक्टेरियामुळं होणारा आजार आहे, ज्या बॅक्टेरियाचं नाव आहे सल्मोनेला टायफी. हा कशामुळे होतो तर कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजे आपण पाहतो आहेत की प्रॉमिनेंट हे 3-4 जे डिसीज आहेत इथे दिसत आहेत तुम्हाला. ज्या डिसीजेसचे मोड ऑफ इन्फेक्शन तर कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि पाणी खाल्ल्यामुळं आणि पाणी पिल्यामुळं आणि अन्न खाल्ल्यामुळं हा आजार प्रामुख्यानं होतो, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. याचे काय लक्षण आहेत तर ॲनोरेक्सिया, पुन्हा भूक मंदावणे, हेडेक, डोकं दुखणे, रॅश ऑन ॲब्डोमेन म्हणजे पोटावरती अगदी चट्टे वगैरे येणे, डिसेंट्री म्हणजे पातळ संडास, फीवर अप टू 104 डिग्री फॅरेनहाइट म्हणजे 104 फॅरेनहाइटपर्यंतचा ताप खूप जास्त येतो आणि चढ उतार असते तापामध्ये, प्रामुख्यानं टायफॉईड ज्याला होतो त्याला. हे लक्षण आहेत. हा रोग होऊ नये किंवा बरा होण्यासाठी काय उपचार आहे तर ड्रिंकिंग क्लीन वॉटर, अगदी स्वच्छ शुद्ध पाणी पिणे, व्हॅक्सिनेशन लस टोचून घेणे, प्रॉपर डिस्पोजल ऑफ द सिवेज म्हणजे जे सिवेज आहेत, कचरा आहेत त्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावायला पाहिजे. तर हे जे आपण पाहतो आहेत टायफॉईड, कॉलरा, डिसेंट्रीसारखे रोग होत नाही जर आपण ह्या साध्या जर गोष्टी लक्षात घेतल्या तर आपल्याला समजतं.
म्हणजे आपण असे रोग टाळू शकतो. सम इन्फेक्शस डिसीजेस, काही पुन्हा आपण 5 इन्फेक्शस डिसीजचा अभ्यास या टेबलमध्ये केलेला आहे. पुढे पुन्हा 4 डिसीजेसचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याआधी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत की कंप्लीट द टेबल, प्रिपेअर द सिमिलर टेबल. हा जो आपण वरचा टेबल अभ्यासला यासारखाच टेबल पुन्हा तुम्ही तयार करा म्हणते. त्यासाठी वेगवेगळे आजार तुम्हाला दिलेले आहेत, लाईक एंटेरिटीज म्हणजे इन्फ्लेमेशन इन स्मॉल इंटेस्टाईन. जे आपलं छोटं आतडं असतं, या आतड्यामध्ये जळजळ होते, त्याला एंटेरिटीज म्हटलं जातं. मलेरिया तुम्हाला माहिती आहेत, प्लेग हा सुद्धा आजार तुम्हाला माहिती आहेत, एड्स या रोगांच्या संदर्भात हा टेबल कंप्लीट करा असं तुम्हाला म्हटलेलं आहे, जे तुम्ही नेटवरून माहिती घेऊन करू शकता. इंटरनेट माय फ्रेंड इथे म्हटलेलं आहे की सर्च द रिझन, सिम्टम्स अँड अदर इन्फॉर्मेशन ऑफ द चिकन पॉक्स. चिकन पॉक्स म्हणजे कांजण्या मराठीत आपण म्हणतो. तर तुम्ही सर्च करा म्हणते की हा कांजण्या हा जो रोग आहे हा का होतो, त्याचे लक्षणं काय आहेत, याबद्दलची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. कलेक्ट द ॲडिशनल इन्फॉर्मेशन, पल्स पोलिओ ड्राईव्ह. तुम्हाला माहिती आहेत की पोलिओची लस ही लहान मुलांना दिली जाते, तर याबद्दलची माहितीसुद्धा तुम्ही नेटवरून घेऊ शकता. आणि पुढे WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना, या संदर्भातली सुद्धा माहिती तुम्हाला नेटवरून मिळवता येते. पुढे एक प्रश्न विचारला आहे की व्हेअर डू यू सी द वॉटर लॉज्ड मटेरियल शोन इन द पिक्चर. इथे बाजूला चित्र दिलेलं आहे. या चित्रामध्ये तुम्हाला वॉटर लॉज्ड मटेरियल, की ज्यामध्ये पाणी साठवून राहते, साठवलेलं पाणी, हे तुम्हाला कोणत्या चित्रामध्ये दिसते आहेत ते ओळखायचं आहे. व्हिच हजार्ड्स डू यू अँटिसिपेट विथ द हेल्प ऑफ पिक्चर. त्या चित्राच्या सहाय्यानं तुम्हाला त्याचे लक्षणं काय, त्याचं काय धोका दिसतो, कोणते दुष्परिणाम होऊ शकतात, जर साठलेलं पाणी असेल तर कोणते आजार होऊ शकतात. तर ज्यामध्ये प्रामुख्यानं मलेरिया आहे, डेंग्यू आहेत, एलिफॅन्टियासिस हा जो रोग आहे, हे आजार प्रामुख्यानं होतात. जे कारण असं जे साठलेलं जे पाणी आहे, या वॉटर लॉज्ड जे असतं, यामध्ये मॉस्किटो होतात आणि हे मॉस्किटो वेगवेगळे इन्फेक्शस डिसीजेस होण्यासाठी कारणीभूत असतात. यानंतर पुढे जाऊया आपण. इथे म्हटलेले आहेत की सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज. कॅन यू टेल हाऊ कॅन वी ऑब्झर्व द पर्सनल हायजीन. आपण आपलं वैयक्तिक आरोग्य कशा पद्धतीनं सांभाळू शकतो. तर बऱ्याच गोष्टी तुम्ही यामध्ये लिहू शकता की एकतर आपल्याला आपल्या हॅबिट्स व्यवस्थित असायला पाहिजे, म्हणजे अगदी क्लीन वॉश केलेले जे क्लॉथ्स आहेत ते घालायला पाहिजे. आपल्या ज्या सवयी आहेत तसं बाहेरचं खाणं टाळायला पाहिजे. अवॉइड द जे एक्सटर्नल फूड जे आहेत ते आपण प्रामुख्यानं टाळायला पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही या तुमच्या पर्सनल हायजीन मेंटेन करण्यासाठी, शुद्ध पाणी प्यायला पाहिजे, जेवणाच्या आधी किंवा काही खाण्याच्या आधी आपले हात स्वच्छ धुवायला पाहिजे, हे तुम्ही यामध्ये व्यवस्थित लिहू शकता. त्यानंतर म्हटलं आहे की व्हाय शुड वी ड्रिंक द बॉइल्ड वॉटर इन रेनी सीझन. रेनी सीझनमध्ये आपण उकळलेलं पाणीच का प्यायला पाहिजे. तर आपल्याला माहिती आहेत की टर्बिड वॉटर हे मिक्स होतं आपल्या रेग्युलर वॉटरमध्ये, जिथून आपल्याला हे पाणी मिळतं. आपल्याला माहिती आहेत की विहिरीमधलं पाणी मिळतं, तळ्यांमधलं पाणी आपल्या घरी नळाद्वारे येत असतं. पावसाळ्यामध्ये मात्र त्यामध्ये दूषित पाणी मिक्स होतं आणि म्हणून ते जर पाणी आपण उकळून पेलो तर आपण कंटॅमिनेटेड वॉटरपासून वाचू शकतो आणि आपल्याला बरेच इन्फेक्शस डिसीजसुद्धा होत नाही. व्हाय द क्लीन हँड्स ड्राईव्ह इज रन इन द स्कूल. शाळेमध्ये प्रामुख्यानं तुम्हाला ही माहिती दिली जाते की क्लीन हँड ड्राईव्ह म्हणजे हात स्वच्छ धुवा. हे का सांगितलं जातं, कारण क्लीन हँड्स जर असेल
तर आपल्याला बरेच रेस्पायरेटरी डिसिजेस आपल्या एलिमेंटरी कॅनलमधले जे एलिमेंटरी कॅनलचे जे आजार आहेत ते होत नाहीत. बरेच जर्म्स हे आपण हात क्लीन केल्यामुळं, अगदी हँडवॉशने, साबणीने आपले क्लीन केल्यामुळं आपल्याला अशा एलिमेंटरी कॅनलच्या डिसिजेस होत नाहीत. म्हणून प्रामुख्यानं ही मोहीम राबवली जाते. आता जे आपण काही डिसिजेस पाहणार आहोत, 4 डिसिजेस पाहू: डेंग्यू, स्वाईन फ्लू, एड्स आणि चौथा जो डिसीज आहे तो म्हणजे रेबीज. हे डिसिजेसचा डिसिजेसचा आपण अभ्यास करू. पहिल्यांदा डेंग्यू. मॉस्किटोज ले द एग्स इन वॉटर लॉन्च्ड प्लेसेस, म्हणजे ज्या ठिकाणी पाणी साठलेलं असतं अशा ठिकाणी हे जे मॉस्किटोज आहेत ते अंडे घालतात. अँड देअर बाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस, आणि त्यामुळं त्यांची संख्या वाढते. डिफरंट स्पीसीज ऑफ द मॉस्किटोज स्प्रेड डिफरंट डिसिजेस. एक लक्षात घ्या, सगळेच मॉस्किटो चावल्यामुळं काही डेंग्यू होत नाही. वेगवेगळे मच्छर असतात, वेगवेगळे मॉस्किटोज असतात, ज्यामुळं वेगवेगळे आजार होऊ शकतात. डेंग्यू इज स्प्रेड बाय इडीज इजिप्ती. लक्षात घ्या, डेंग्यू हा प्रामुख्यानं फिमेल इडीज, इथे फिमेल हा शब्द दिलेला नाही आहे, फिमेल इडीज इजिप्ती हा मॉस्किटो बाईट झाल्यामुळं, म्हणजे चावल्यामुळं डेंग्यू होऊ शकतो. धिस डिसीज इज कॉज्ड बाय डेन 14 व्हायरस. हा सुद्धा व्हायरल डिसीज आहे, आणि हा व्हायरल डिसीज म्हणजे जे व्हायरस आहेत हे व्हायरस या इडीज इजिप्ती नावाच्या फिमेल मॉस्किटोमध्ये असतात. आणि अशी जर फिमेल एडीज इजिप्ती नावाचा जर मॉस्किटो चावला तर हा डिसीज होतो. सिम्पटम्स काय आहेत तर ॲक्यूट फीवर अँड हेडॅक, वॉमिटिंग. हे तुम्हाला माहिती आहे की ॲक्यूट फीवर म्हणजे अगदी तीव्र ताप येतो, डेंग्यू ज्याला होतो त्याला. डोकं दुखणं, उलट्या येणं, पेन्स इन आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम. जर म्हणजे डोळ्याचे जे सॉकेट आहेत यामध्ये प्रामुख्यानं दुखायला लागतं, म्हणजे डोळे दुखायला लागतात, हे या बिमारीचं, या आजाराचं प्रमुख लक्षण आहेत. डिक्रीज इन प्लेटलेट्स काउंट. हे आपल्याला माहिती आहे की ज्याला डेंग्यू होतो त्याचे प्लेटलेट्स अत्यंत कमी होतात. प्रामुख्यानं 1.5 लाख ते 4 लाख एवढे प्लेटलेट्स 1 क्युबिक मिलियन, बस एवढ्या छोट्या ब्लडमध्ये इतके प्लेटलेट्स असायला पाहिजे. मात्र ज्याला डेंग्यू होतो त्याचे प्लेटलेट्स हे अत्यंत कमी होतात, अगदी काही हजारांमध्येच राहतात. त्यामुळं प्लेटलेट्स जर कमी झाले तर काय होतं तर प्लेटलेट्स हे आपल्या ब्लडमधील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, जे आपलं रक्त गोठवण्याचं काम करतात जर ते रक्त शरीराच्या बाहेर आलं तर. आणि आतच जर असलं तर ते क्लॉट होत नाही, तर ते प्रामुख्यानं प्लेटलेट्समुळं होतं. तर हे प्लेटलेट जर खूप कमी झाले तर आपल्या शरीरामध्ये इंटरनल हॅमरेज होतं. इंटरनल हॅमरेज म्हणजे आपल्या शरीरामध्ये अंतर्गतच, आतल्या आतच रक्तस्राव व्हायला लागतो. हे प्रामुख्यानं लक्षण आहेत या आजाराचे. त्यानंतर जर आपण पाहिलं, हा जो टेबल दिलेला आहे हा टेबल तुम्हाला कंप्लीट करायचा आहे की ह्या एडीज इजिप्ती, इथे फिगर वगैरे दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला इथं डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आहे आणि हा टेबल कंप्लीट करायचा आहे. पुढं म्हटलं आहे की कलेक्ट द इन्फॉर्मेशन व्हिच मेजर्स आर टेकन फॉर द मॉस्किटो कंट्रोल बाय ग्रामपंचायत, म्युन्सिपल काउन्सिल्स अँड म्युन्सिपाल्टी ऑफ युअर एरियाज. गावामध्ये आपण राहत असू तर ग्रामपंचायत ह्या मॉस्किटो पसरू नये म्हणून काय करतात, नगरपालिकेमध्ये काय केलं जातं आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा काय केलं जातं हे प्रामुख्यानं आपल्याला सांगायचं आहे. जर आपण शहरात राहू तर आपल्याला नगरपालिका महानगरपालिकेचा संबंध येतो. आपण गावात राहतो आहे त्यामुळं ग्रामपंचायत लेवलवरती काय केलं जातं
आपल्याला माहिती आहेत की स्प्रे केला जातो प्रामुख्यानं, आणि त्यामुळं मॉस्क्विटोज कंट्रोल होतात. जे अगदी नाल्या वगैरे असतात तिथेही वारंवार स्प्रे केला जातो. आणि धूरसुद्धा केला जातो, हे सुद्धा आपण पाहिलेलं असेल. पुढं म्हटलेलं की डू यू नो मलेरिया इज स्प्रेड बाय फिमेल ॲनोफिलीज. हे मॉस्क्विटोजचे नाव आहेत. मलेरिया हा फिमेल ॲनोफिलीजमुळं होतो. व्हाईल एलिफंटियासिस, ज्याला आपण हत्ती रोग म्हणतो, जे पाय अगदी जाड होतात. पाहिलेलं असेल तुम्ही काही म्हातारे लोक वगैरे ज्यांचा एक पाय हा अगदी जाड दिसतो आपल्याला. एलिफंटियासिस हा जो रोग आहे हा सुद्धा फिमेल क्युलेक्स या मॉस्क्विटोमुळे होतो. मलेरिया हा फिमेल ॲनोफिलीजमुळे होतो. आणि डेंग्यू हा फिमेल इडीज इजिप्ती या मॉस्क्विटोमुळं होतो. पुढं म्हटलेलं आहे की ॲनोफिलीज अँड इडीज ग्रो इन क्लीन वॉटर. म्हणजे मलेरिया होणारे जे मॉस्क्विटो आहेत, मलेरिया ज्यामुळं होतं ते जे मॉस्क्विटो आहेत ॲनोफिलीज, आणि डेंग्यू होणारे डेंग्यू इडीजमुळं होतो, हे प्रामुख्यानं क्लीन वॉटरमध्ये ग्रो होतात. म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये हे ॲनोफिलीज आणि इडीज हे मॉस्क्विटो वाढतात. व्हाईल क्युलेक्स इन डर्टी सिवेज वॉटर. अगदी दूषित जर पाणी असेल तर त्यामध्ये क्युलेक्स हे मॉस्क्विटो वाढतात, ज्यामुळं एलिफंटियासिस होतं. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर पुढं म्हटलेलं आहेत की पुढचा आजार आपण पाहू, स्वाईन फ्लू. रिझन फॉर इन्फेक्शन. जसा डेंग्यू हा DEN14 या व्हायरसमुळे होतो, तसाच स्वाईन फ्लू हा सुद्धा H1N1 इन्फ्लुएन्झा या व्हायरसमुळे होतो. स्वाईन फ्लू. इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन. हा जो आजार आहे हा डुकरांमधून आणि माणसांमधून इन्फेक्टेड जर असतील हे, तर यामधून हा आजार होतो. व्हायरसेस ऑफ द स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू सिक्रेशन ऑफ द नोज, थ्रोट अँड सलायवा. म्हणजे नाक जर गळत असेल, थ्रोटमधून म्हणजे जर घसा खवखव करत असेल किंवा लाळ, यामधून हे व्हायरस पसरतात. लक्षात घ्या. सिम्पटम्स काय आहेत स्वाईन फ्लूचे, तर डिफिकल्टी इन ब्रिदिंग, श्वासोश्वास करण्यामध्ये त्रास होतो. स्वर थ्रोट, घसा खवखव करतो. बॉडी पेन, शरीर दुखतं, हे प्रामुख्यानं लक्षण आपल्याला स्वाईन फ्लूचे दिसतात. डायग्नोसिस ऑफ द स्वाईन फ्लू. ह्या आजाराचं निदान कसं लावलं जातं. फॉर डायग्नोसिस ऑफ द स्वाईन फ्लू, लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ द पेशंट इज सेंट इन द लॅबॉरेटरी. कोरोनामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की स्वॅब टेस्ट घेतली जाते, ब्लड टेस्ट नाही केलं जात. बरोबर आहेत ना. याच पद्धतीनं स्वाईन फ्लूमध्ये सुद्धा अगदी थ्रोटमध्ये म्हणजे घशामध्ये असणारं जे लिक्विड आहे, ज्याला स्वॅब म्हटलं जातं, ते लॅबॉरेटरीमध्ये पाठवलं जातं. तिथं टेस्ट घेतली जाते. आणि हे पाठवली पहा कुठं जातं, तर हे डायग्नॉस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, NIV. म्हणजे NIV ही जी पुण्यामधली संस्था आहे, इथे हे सॅम्पल्स पाठवले जातात, स्वॅब पाठवले जातात. किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, NICD, दिल्ली. म्हणजे भारतामध्ये हे 2 ठिकाण आहेत की जिथे स्वाईन फ्लूची टेस्ट केली जाते. एक NIV आणि दुसरं NICD, जे दिल्लीला आहे. त्यानंतर डू यू नो, हे तुम्हाला माहिती आहेत का. फर्स्ट केस ऑफ द स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. म्हणजे अगदी अमेरिकेजवळचा जो एक देश आहे मेक्सिको, या ठिकाणी 2009मध्ये स्वाईन फ्लूचा पहिला पेशंट आढळला.
स्वाईन फ्लू इज कॉज्ड बाय द व्हायरस इन्फ्लुएन्झा AH1N1. मी तुम्हाला आधीच सांगितलं की या व्हायरसमुळं हा आजार होतो. पर्सन्स हू कम इन द कॉन्टॅक्ट विथ पिग्स कॅन कॉन्ट्रॅक्ट दिस डिसीज. म्हणजे डुकरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं प्रामुख्यानं हा रोग सुरुवातीला रिपोर्ट झाला. त्यानंतरचा डिसीज पाहू आपण एड्स, ज्याचा लॉंग फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. हा सुद्धा आजार व्हायरसमुळंच होतो. त्या व्हायरसचं नाव आहे HIV व्हायरस. HIVला ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस म्हटलं जातं. धिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV. In this disease, victims suffer from the various diseases due to progressive weakening of the natural immunity. आता एक लक्षात घ्या की या आजारामध्ये प्रामुख्यानं विशिष्ट असं काही लक्षण नाही आहेत, तर आपली इम्युन सिस्टीम जी आहे, आपली रोग प्रतिकार क्षमता जी आहेत आपल्या शरीरामध्ये, शरीराची ती कमजोर होते एड्समुळं. आणि एकदा की रोग प्रतिकार क्षमता कमी झाली, आपला इम्युनिटी पॉवर कमी झाला की मग बरेच त्याच्याशी इम्युनिटी पॉवर कमजोर असल्यामुळं आपल्याला बरेच आजार होतात, बरेच आजार आपल्यावरती अटॅक करतात. डिसीजेस आपलं डायग्नोसिस ऑफ एड्स कॅन नॉट बी कन्फर्म विदाऊट टेस्ट इन मेडिकल लॅबॉरेटरीज. याची टेस्ट कोणती आहे एड्स डायग्नोसिस करण्यासाठी? एलिसा टेस्ट. तुम्ही एलिसाचा लॉंग फॉर्म काय आहे ते नेटवरून शोधायचं आहे. सिम्पटम्स ऑफ द एड्स आर अ पर्सन स्पेसिफिक. एड्सचे हे लक्षणं वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या व्यक्तीला वेगवेगळे लक्षणं जाणवतात. कारण एड्स काय करतं तर आपली रोगप्रतिकार क्षमता कमी करतं. आणि रोगप्रतिकार क्षमता कमी झाली की वेगवेगळे आजार होतात. आणि वेगवेगळे आजार झाले की मग त्याचे वेगवेगळे लक्षण दिसायला लागतात. त्यामुळं एड्स होणाऱ्या व्यक्तीला अगदी एक असं विशिष्ट काही लक्षण आहे, डोकं दुखते, पोट दुखते, असं काही विशिष्ट लक्षण नाही आहे. त्याला आजार कोणता होतो यावर हे लक्षण डिपेंड असतात. पुढं म्हटलेलं आहे की एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू द, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. काही गैरसमज आहेत एड्स या आजाराबद्दलचे. एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग टू अँड शेअरिंग द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन ऑर बाय नर्सिंग द HIV पेशंट. म्हणजे एखादा HIV इन्फेक्टेड पर्सन असेल, म्हणजे एड्स झालेला व्यक्ती असेल, तर त्याच्या शरीराला म्हणजे अगदी स्पर्श केल्यानं काही एड्स होत नाही, किंवा त्याच्यासोबत जर आपण अन्नग्रहण केलं, म्हणजे त्याच्यासोबत जर आपण जेवण केलं तरी हा रोग होत नाही, किंवा त्याची सेवा केल्यानं सुद्धा हा रोग होत नाही. लक्षात घ्या. बरेच जण हा गैरसमज असतो की एड्स ज्याला आहेत त्याच्याजवळ जाऊ नये, असं काहीही नाही आहे. तुम्ही त्याच्यासोबत जेवण करू शकता, त्याला व्यवस्थित वागवू शकता, त्याच्या काही अडचणी असतात त्या तुम्ही सहज सोडवू शकता. अवर बिहेवियर विथ द HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. अगदी नॉर्मल व्यक्तीसारखं आपण HIV असणाऱ्यासोबत वागू शकतो. त्यामुळं आपल्याला एड्स होत नाही. डू यू नो, हे तुम्हाला एड्सबद्दलची माहिती आहेत का हे विचारलेलं आहे. HIV was first reported in an African species of monkeys. म्हणजे आफ्रिकेमधले जे आफ्रिकन मंकीज आहेत, तिथे HIV हा पहिल्यांदा रिपोर्ट झाला, म्हणजे पहिल्यांदा आढळला. अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड UNAIDS, म्हणजे याच्यानुसार 80 to 85% HIV infection in India occur through unsafe sexual contacts. म्हणजे एका माणसाचे स्त्रीसोबत जर सेक्शुअल कॉन्टॅक्ट आले असतील तर यामुळंच एड्स, आणि तेही अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट आले असतील
तर एड्स होण्याची शक्यता असते. आणि जे आपल्या देशामध्ये, भारतामध्ये एड्स ज्या लोकांना आढळलं आहेत, तर 80 to 85% हे अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्टमुळं झालेले पेशंट आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर आहेत इन्फेक्शन थ्रू द ॲनिमल्स. ॲनिमलमधून सुद्धा बरेच आजार होतात. काही प्रश्न विचारले आहे तुम्हाला की व्हिच मेजर्स आर टेकन ॲट युअर होम टू कंट्रोल द रॅट्स. रॅट्स म्हणजे उंदीर, घुशी यांना कंट्रोल करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे किंवा काय करतो. तर प्रामुख्यानं व्हॉट शूड वी डू. वी शूड क्लीन अवर होम. आपलं घर हे अत्यंत साफसुथरं जर ठेवलं तर उंदीर आपल्या घरामध्ये राहत नाहीत. दुसरं महत्त्वाची गोष्ट की उंदीर पकडण्यासाठी जे त्याचे केजेस असतात, त्याचे पिंजरे, ते वापरू शकतो. आणि अत्यंत नॅचरल जर उपाय जर म्हटलं तर आपण मांजर पाळू शकतो. मात्र त्या मांजरीनं उंदीर खायला हवा, ती दुधावर चटकलेली नसावी. बरोबर आहेत ना. काही मांजर अशा पण असतात की ती फक्त दूध पिते, काही खायला दिलं ती खाते, उंदीर मात्र पकडत नाही. बरोबर आहेत ना, कारण तिनं ते कधी पाहिलेलं राहत नाही. त्यामुळं, आणि जर तसं पाहिलं तर कॅट इज द बेस्ट फॉर कंट्रोलिंग द रॅट्स. त्याचप्रमाणे आपण काही पेस्ट किलरसुद्धा जे आहेत ते सुद्धा वापरू शकतो, ज्यामुळं उंदीर मारले जातात. दुसरा प्रश्न विचारलेला आहे की व्हाय इज इट नेसेसरी टू केअर अबाउट हेल्थ ऑफ डोमेस्टिक डॉग्स, कॅट्स अँड बर्ड्स. अगदी आपल्या घरचे काही पाळीव कुत्रे, मांजर किंवा काही पक्षी असतात, तर आपण त्यांचं आरोग्य सांभाळणं का आवश्यक आहे. कारण लक्षात घ्या, जसे इन्फेक्शस डिसीजेस हे माणसाला होतात, तसेच इन्फेक्शस डिसीजेस हे या सर्व प्राण्यांना सुद्धा होतात. आणि माणूस आपण ते एक्सप्लेन करू शकतो आपल्याला काय डिसीजेस झाले आहेत. हे जनावरं जे आहेत हे एक्सप्लेन करू शकत नाहीत. त्यामुळं त्यांना वारंवार व्हॅक्सिनेशन करणं, त्यांची काळजी घेणं, त्यांना व्यवस्थित मेडिसिन्स देणं हे आवश्यक असतं. इज देअर एनी रिलेशन बिटवीन पिजन्स, स्ट्रे ॲनिमल्स अँड ह्युमन हेल्थ. म्हणजे प्रश्न विचारलेले आहेत की पिजन म्हणजे कबूतर, स्ट्रे ॲनिमल्स म्हणजे भटके जनावर, आणि ह्युमन हेल्थ आणि माणसाचं आरोग्य याचा काय संबंध आहेत म्हणते. लक्षात घ्या, पिजन जे आहेत म्हणजे कबुतरांना काही रेस्पिरेटरी डिसीजेस होतात आणि त्यांच्यावरती तो अटॅक झाला की ते नंतर माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं माणसांना सुद्धा हे डिसीजेस होऊ शकतात. किंवा त्यांचे जे ड्रॉपिंग्स असतात, ड्रॉपिंग्स म्हणजे त्यांनी केलेली विष्ठा, कबुतरांची विष्ठा, त्याच्या रिॲक्शनमुळं सुद्धा डिसीजेस होतात. स्ट्रे ॲनिमल्स, भटके जनावर जे आहेत, भटक्या जनावरांच्या कॉन्टॅक्टमध्ये न आलेलं बरं. गावामध्ये फिरणारे कुत्रे, गायी, कारण ते लावारिस असतात, त्यांचा कोणी केअरटेकर नसतो. त्यामुळं त्यांना प्रॉपर मेडिसिन मिळत नाहीत, त्यांचं व्हॅक्सिनेशन झालेलं नसतं आणि व्हायरल डिसीजेस जर त्यांना झालेले असतील तर असे डिसीजेस हे ह्युमनला सुद्धा होऊ शकतात. म्हणून व्यवस्थित काळजी घेणं आवश्यक आहे. पुढला प्रश्न विचारला आहे की व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द रॅट्स, कॉक्रोच ऑन ह्युमन हेल्थ. उंदीरांचा आणि झुरळ, कॉक्रोच म्हणजे झुरळ, यांचा माणसाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो. तर रॅट्स इज रेस्पॉन्सिबल फॉर कॉझिंग द डेंग्यू, यामुळं डेंग्यू होऊ शकतो. आणि कॉक्रोच इज रेस्पॉन्सिबल फॉर कॉज द टायफॉईड. कॉक्रोचमुळं टायफॉईड होऊ शकतो, एक लक्षात घ्या. त्याचप्रमाणे रॅट्स आणि कॉक्रोच हे दोन्ही हे फूड कंटॅमिनेटेड करतात. आपल्या घरामध्ये जर समजा उंदीर असतील किंवा कॉक्रोच असेल तर ते सगळं अन्नधान्याची नासधूस करतात. त्यामुळं त्यांचा अगदी साईड इफेक्ट आपल्या हेल्थवरती होतो. पुढचा डिसीज जो आहे तो आपण पाहू, रेबीज. धिस इज ऑल्सो अ व्हायरल डिसीज. इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ द इन्फेक्टेड डॉग. लक्षात घ्या,
लिसा व्हायरस नावाच्या व्हायरसमुळं हा व्हायरल डिसीज होतो. हा इन्फेक्टेड डॉग म्हणजे ज्या डॉगला रेबीज आहेत असा जर डॉग हा नॉर्मल ह्युमनला चावला तर रेबीज होतो. आपल्या देशामध्ये 99% जे रेबीजच्या डेथ झालेल्या आहेत, रेबीजमुळे ज्या डेथ झालेल्या आहेत त्या इन्फेक्टेड डॉगमुळं झालेल्या आहेत, एक लक्षात घ्या. मात्र रेबीज हा इन्फेक्टेड डॉगमुळेही पसरतो, त्याचप्रमाणे रॅबिट, मंकी, कॅट एक्सेट्रा. व्हायरस एंटर्स द ब्रेन व्हाया न्यूरॉन. आपल्या न्यूरॉन जे आहेत त्यामधून तो ब्रेनमध्ये पोचतो. हे अत्यंत ज्याला आपण म्हणू की भयंकर हा आजार आहेत. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम ऑफ दिस डिसीज. हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटते, हे एक महत्त्वाचं लक्षण आहे. म्हणजे ज्याला रेबीज होतो त्याला पाण्याची भीती वाटते, लक्षात घ्या. इन धिस केस द विक्टिम शोज द एक्स्ट्रीम फिअर ऑफ द वॉटर. पाण्याची खूप जास्त भीती अशा व्यक्तीला वाटते ज्याला रेबीज होतो. रेबीज इज द फेटल डिसीज. हा अगदी आपण म्हणू की अगदी जीवावर उठणारा आजार आहेत, म्हणजे अगदी जीव घेणा आजार आहेत. हाऊएव्हर फॅटॅलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली व्हॅक्सिनेशन बिफोर ऑनसेट ऑफ द सिम्पटम्स. कुठलंही लक्षण दिसण्याच्या आधी जर व्हॅक्सिन घेतलेलं असेल, म्हणजे लस घेतलेली असेल या आजाराची, तर हा आजार बराही होऊ शकतो. सिम्पटम्स स्टार्ट टू अपियर विदिन 90 to 175 days ऑफ द डॉग बाईट. कुत्रा चावल्यानंतर 90 दिवसात किंवा 175 दिवसात, 90 दिवस म्हणजे 3 महिने, 175 दिवस म्हणजे 6 महिने जवळपास. तर कुत्रा चावल्यापासून 3 महिन्यात ते 6 महिने या कालावधीत लक्षणं दिसायला सुरुवात होतात. पुढं या आजाराचे लक्षण पहा काय आहेत. फिवर फॉर 2 to 12 weeks म्हणजे 2 ते 12 आठवड्यापर्यंत ताप असतो. एक्झॅग्रेशन इन बिहेवियर. याचं जे बिहेवियर आहेत, ज्याला हा आजार होतो त्याचं वागणं हे अतिशयोक्तीपणाचं आपल्याला जाणवतं. म्हणजे तो एकदम चिडचिड असा व्यक्ती जो आहे तो चिडचिड खूप करतो, किंवा एखादी जर गोष्ट करत असेल तर तीच गोष्ट करत राहणे, पाण्याची भीती वाटणे, त्याला रात्री झोप येत नाहीत, बडबड करत राहणे, अशासारखा एक्झॅग्रेशन म्हणजे अतिशयोक्ती असणारं बिहेवियर आपल्याला दिसतं. हायड्रोफोबिया, पाण्याची भीती वाटते, हे प्रामुख्यानं आपल्याला लक्षणं या आजाराची दिसतात. इंटरनेट माय फ्रेंडमध्ये पहा काय म्हटलं आहे. वॉच द व्हिडिओज अबाउट रेबीज ऑन इंटरनेट. तुम्ही याचे व्हिडिओ पाहू शकता इंटरनेटवरती. त्यानंतर म्हटलेले आहेत की कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑन रेबीज, मेक द लिस्ट अँड डिस्कस विथ द फ्रेंड्स. म्हणजे तुम्हाला नेटवरून हा आजार होऊ नये यासाठी, किंवा हा आजार जर झाला असेल तर तो बरा होण्यासाठीचे नेटवरून ही माहिती शोधा आणि तुमच्या मित्रांमध्ये याची चर्चा करा. पुढं म्हटलं आहेत की व्हाय द ॲनिमल केजेस अँड देअर लिव्हिंग प्लेसेस शुड नॉट बी नियर द किचन. अगदी आपल्या किचनच्या जवळ, स्वयंपाक खोलीजवळ वेगवेगळ्या प्राण्यांचे पिंजरे किंवा त्यांचं राहण्याचं ठिकाण असू नये. काय कारण आहे तर आपल्याला माहीत आहेत की जे आपण अन्न ग्रहण करतो किंवा पाणी वापरतो ते कंटॅमिनेटेड होतं. जर समजा ॲनिमल केजेस किंवा लिव्हिंग प्लेसेस जर असल्या ॲनिमल्सच्या आपल्या किचनच्या जवळ, तर आपल्या किचनमधलं वॉटर, फूड हे कंटॅमिनेटेड होऊ शकतं आणि म्हणून ते जवळ असू नये आपल्या किचनच्या. डिपेंडिंग अपॉन व्हिच सिम्पटम्स रेबीज कॅन बी आयडेंटिफाईड. कोणत्या लक्षणांच्या आधारावर रेबीज हा आयडेंटिफाय करता येतो तर प्रॉमिनंट सिम्पटम्स आहेत हायड्रोफोबिया, पाण्याची भीती वाटणे, त्याचप्रमाणे
एन्झायटी, चिडचिडपणा, कासावीस होणे, अगदी एखादीच गोष्ट वारंवार करत राहणे, हे लक्षणं आहेत जे आपण आधी पाहिलेले आहेत की असे लक्षणं जर आपल्याला प्रामुख्यानं दिसले, लाळ गळतात असे जे आहेत पेशंट जे आहेत रेबीजचे, ते लाळ गळतात, ते त्यांची लाळ गिळू शकत नाहीत, असे वेगवेगळे आपल्याला लक्षणं प्रामुख्यानं या रेबीजच्या पेशंटमध्ये आयडेंटिफाय होतात. म्हणजे आपण सर्व इन्फेक्शस डिसीजेस अभ्यासलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नॉन इन्फेक्शस डिसीजेस अभ्यासू. यामधले सर्व प्रश्न वगैरे व्यवस्थित लिहून घ्या. काही अडचणी आल्या तर मला विचारा. ठीक आहे.